हाय, हॅलो, नमस्कार. सुगंधा व्लॉग्स ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. तर सकाळची वेळ आहे. सगळ्यात आधी सगळ्यांना शुभ सकाळ. तुमचा दिवस आनंदात जाऊ दे ही स्वामी चरणी प्रार्थना. आणि आत्ता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. अंकिता आली होती. तर मस्त आम्ही सकाळी ना निवांत गप्पा मारत आहे. आणि गप्पा अशाच यूट्यूबच्याच विषयावरती होत्या. आणि ना आज सकाळी ना म्हणजे स्वयंपाक नव्हता करायचा मला, कारण आजचा वार ना शनिवार आहे आणि ह्यांना ना ऑफिसमध्ये आज जेवण होतं. त्याच्यामुळं मग म्हटलं कशाला एवढ्या सकाळी स्वयंपाक करून ठेवायचा ना, थोड्या उशिराच करता येईल म्हणून मग स्वयंपाक वगैरे सगळा बाकी आहे. पण मग ती आली होती तर मग एकटी बसण्याच्या ऐवजी मग मी पण थोडा वेळ तिच्यासोबत बसून घेते. म्हटलं मग ती गेल्यानंतरच कामाला सुरुवात करता येईल. आणि असं आम्ही गप्पा मारत होतो. आणि देवपूजा पण माझी म्हणजे बाकी आहे अजून. आणि देवपूजा ना मला खरंच पहिल्यापासून करायला आवडते. म्हणजे मी लहान होते ना तेव्हा मला वाटतं काहीतरी 5वीमध्ये होते. तर तेव्हापासूनच ना मी मार्गशीर्षमधले जे आपले गुरुवार असतात ना, ते मी 5वीला होते शाळेमध्ये ना तेव्हापासूनच मी करते. म्हणजे तेव्हापासूनच मला ही आवड आहे देवाची. आणि आता तर आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती झालेल्या आहे. त्याच्यामुळं आता तर दोन्ही टाईम न चुकता माझी म्हणजे देवपूजा असते. आणि मला ना अध्यात्म खरंच खूप मनापासून आवडतं करायला. आणि स्वामी महाराजांच्या काही सेवा आहे सकाळ संध्याकाळ दोन्ही टाईम मी करते आणि खूप मनापासून करते. त्याच्यामुळं सगळ्यात आधी माझे जे आहे ना पहिलं प्राधान्य ते माझ्या देवपूजालाच असतं. आणि तर असं गप्पा मारत होतो. तिच्यासाठीच कॉफी बनवली होती मी, कारण ती चहा घेत नाही. आणि मग गप्पा वगैरे मारता मारता ती म्हटली आता चला मला उशीर झाला आहे मी जाते. तर मग ती आता निघणार होती जाण्यासाठी. तर मग मी म्हटलं ती गेल्यानंतर ना सगळ्यात आधी पहिले सोपे वगैरे आवरून घेते. आणि पण मग सोपे आवरण्याच्या आधी म्हटलं थोडा चहा पण घेते, कारण आहे ना मे महिन्यापासूनच पाऊस चालू झाला आहे आणि अशी थंडी वाजते, त्यामुळं थोडा चहाचा म्हणजे मूड बनतो पिण्यासाठी. तर मग थोडा ब्लॅक टी करून मी पिऊन घेतला. आणि ती गेली बघा आता, चाललेली आहे. आणि मग म्हटलं आता थोडंसं निवांत बसून नाही का बसले निवांत सोप्यावरती आणि मस्तपैकी चहा पिला. आणि त्याच्यानंतर म्हटलं पहिलं सोपे झाडून घेते. तर मग मी पहिले ना सोपे झाडून घेतले. आणि मग म्हटलं त्याच्यानंतर ना घरं झाडायच्या आधी आहे ना पहिले थोडी टेबलवरती ना हवा असल्यामुळं खूप धूळ येते. तर मग मी पहिली ना धूळ पुसून घेतली. म्हणजे टी व्ही आणि टेबल त्याची धूळ खूप. आणि ना खिडक्या लावून घ्यायला लागतात, कारण काय होतं झाडताना तर आहे ना खिडक्या जर उघड्या असल्या ना तर मग झाडताच येणार नाही, कारण पर्यायच नाही खिडक्या लावण्याशिवाय, एवढी धूळ येते. आणि हे पहा टेबल आणि टी व्ही मी पुसून घेतला. आणि इतकी धूळ आली ना तुम्ही पाहू शकता, म्हणजे पूर्ण कापड आहे ना धुळीने भरून गेलं तर एवढी धूळ आली नुसते टेबल आणि टी व्ही आणि खिडकी पुसली होती. तर हे पहा एवढी धूळ आलेली आहे. आणि त्याच्यानंतर ना मग म्हटलं आता घरं झाडून घेते. तर घरं झाडायच्या आधी ना रात्रीची जी भांडी घासलेली होती ना, तर म्हटलं म्हणजे सगळा पहिला पसारा उचलला ना किचन हॉल बेडरूममधला, तर मग आपल्याला झाडताना व्यवस्थित सगळं झाडता येतं. तर मग म्हटलं पहिली भांड्याची जाळी पण वरती उचलून ठेवली किचन वाट्यावरती. आणि म्हणजे ते पाणी ना रात्री भांडी घासलेली पाणीसुद्धा अजून निथळलं नव्हतं ते बघा, ते पाणी होतं कारण वातावरण असं दमट आहे ना. तर मग ते पहिलं पुसून घेतलं, कारण मग झाडूला कचरा चिपकतो. आणि भांडे पण मांडून घेतले. आणि ना दळण आलेलं होतं तर ते मी भरून नव्हतं ठेवलं, तर ते पण मी भरून ठेवलं. आणि थोडंसं पीठ पण मला दुपारच्यासाठी नाही का चपात्या बनवण्यासाठी काढून ठेवलं. आणि मग मी पहिली ना घरं झाडून घेतली. म्हटलं पहिले घरं झाडून घेते. आणि त्याच्यानंतर हे पहा मी देवपूजा पण लगेच करून घेतली. आणि मी ना हे देवांसाठी ना हे छोटेसे ना भांडे घेतलेले पाणी आणि नैवेद्य दाखवण्यासाठी. हे पहा हे पण मी तुमच्यासोबत शेअर केलं. आणि देवपूजा करतोपर्यंत आर्यनला म्हटलं उपीटची तयारी कर तू, कांदा आणि मिरच्या चिरून ठेव. तर तो म्हटला हो मी ठेवतो. तर त्याने कांदा आणि मिरच्या चिरून ठेवल्या. आणि तोपर्यंत म्हटलं 1 चमचा तुपाचा टाकून रवा पण भाजून घे. तर ते पहा तो रवा भाजतोय आणि त्याला आवडतं ते करायला. आणि हे सगळ्या गोष्टी ना मी देवपूजा करता करता त्याला सांगत होते आणि तो करत होता. तर मग त्याने म्हणजे चांगलं म्हणजे बारीक असं मस्त मिरच्या आणि कांदा चिरला आणि रवा पण भाजला. माझी देवपूजा झाली. मग त्याला म्हटलं जा आता मी करते. तर मग मी आले, मग मी उपीट बनवून दिलं त्यांना. आणि मग त्यांना म्हटलं नाश्ता करून घ्या. मग त्यांनी नाश्ता केला. नाश्ता झाला आमचा. आणि त्याच्यानंतर म्हटलं मग आता नाही का दुपारची स्वयंपाक पण बाकी होता दुपारचा. मग म्हटलं आता स्वयंपाक करून घेते.
तर हे जवळजवळ आहे ना 11:15 वाजलेले आणि ना अंधारी इतकी पावसाची आली होती ना, तर डायरेक्ट पूर्ण अंधार झाला होता. त्याच्यानंतर मस्त नाश्ता करून टी व्ही बघत बसलेला आहे आर्यन, तुम्ही पाहू शकता. आणि त्याच्यानंतर मग मी किचनमध्ये आले, तर खूप अंधार आला होता. शेवटी मला लाईट लावावी लागली आणि काय भाजी करू काय भाजी करू, तर शेवटी मग कोबी केला. म्हणजे पातळ चिरला कोबी आणि म्हटलं आता कोबीचीच भाजी करते. आणि पीठ पण मी मळून घेतलेले, तुम्ही पाहू शकता. आणि कारण कसं पहाटे स्वयंपाक झाला ना तर बरं वाटतं. मग दुपारी म्हणजे गडबड पण होती. मग नाश्त्याला उपीट केलं होतं, तर काय एवढी भूक नव्हती मुलांना. तर मग म्हटलं आता कोबीची भाजी आणि फक्त चपात्याच बनवणार आहे. तेल पण संपलं होतं, मग तेलाचं पाकीट पण किटलीमध्ये ओतून घेतलं. आणि शक्यतो मी कॅन किंवा डब्बा मागवत नाही, मी अशाच म्हणजे पॉकेटच मागवते, म्हणजे आणते किराण्यामध्ये 12 पिशव्यांचं. हे कोबीची भाजी झालेली मस्त. आणि एक साईडला ठेवून म्हटलं लगेच चपात्या करून घेते. आणि हे जे तेलाचं 12चं पाकीट असतं ना, ते होलसेलमध्ये म्हणजे भेटतं आपल्याला आणि ते खूप परवडतं बरं का. तुम्ही एकदा म्हणजे वापरून बघा. आणि सगळ्या म्हणजे भाजी पण झाली आणि सगळ्या चपात्या पण झाल्या. आणि नेहमीप्रमाणे चपात्या थंड झाल्यानंतर ना लगेच मी ना भरून पण ठेवल्या चपातीच्या डब्यामध्ये. लगेच भाजी पण काढून घेतली दुसऱ्या भांड्यामध्ये आणि म्हटलं ती भांडी पण लगेच घासून घेते. म्हणजे पहिला ना किचन वाट्यावरचा सगळा पसारा उरकून घेते आणि मग बाकीची कामं करते. तर मग गॅसची शेगडी ना आज एवढी खराब झाली नव्हती, कारण भाकरी नव्हत्या केलेल्या, चपात्याला काय एवढी खराब होत नाही. तर नुसता फडका मारून घेतला तरी पण ते लगेच स्वच्छ होऊन गेले, तुम्ही पाहू शकता. लगेच भांडे पण घासून घेतले. किचन पूर्ण स्वच्छ झालं. आणि ही तांबे पितळेची जी भांडी आहे ना, त्यांना ना मी लगेच पुसून घेते, नाहीतर काय होतं लगेच त्यांच्यावरती ना डाग पडतो आणि मग ते चांगलं वाटत नाही, म्हणजे वाटतच नाही घासल्यासारखं. आणि असं पुसून जर घेतलं ना तर मग एकदम म्हणजे थोडा पण डाग राहत नाही त्याच्यावरती. तर मग मी सगळी भांडी पुसून घेतली. भांड्याची जाळी म्हणजे गॅलरीमध्ये मला ती सवयच ठेवायची, किचनवरती जास्त पसारा नको वाटतो. आणि अशा प्रकारे किचन माझं स्वच्छ झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आणि त्याच्यानंतर ना मग हा व्हिडिओ ना डायरेक्ट संध्याकाळचा आहे आता, हा 6:30चा रात्री. तर हे 5-6:30 वाजलेले आहेत. आणि पहिलं एक साईडला ना मी डाळ भाताचा कुकर लावून दिलेला आहे. आणि चहा झाला. आणि त्याच्यानंतर ना म्हटलं आता लगेच भाकरी करून घेते, ज्वारीच्या भाकरी. आता डाळ भात एक साईडला होत आहे, लगेच मी पीठ मळायला घेतलेलं आहे. आणि ज्वारीच्या भाकरी आणि वांग्याचं भरीत करणार आहे आज. दुपारी काही व्हिडिओ केला नाही मी. दुपारी आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर व्हिडिओ केला नाही. मग डायरेक्ट संध्याकाळीच म्हणलं नाही का सुरुवात करते व्हिडिओला. तर मग हा संध्याकाळचा आणि सकाळचा असे 2 व्हिडिओ आहेत. आणि हे मस्त अशी भाकरी टम फुगलेली आहे ज्वारीची, तुम्ही पाहू शकता. रात्री शक्यतो आमच्या आहे ना म्हणजे भाकरीच असतात बरं का, भाकरीच करतो आम्ही. आणि सगळ्याच भाकरी करून घेते. जरा एक्स्ट्राच्या करायच्या होत्या, कारण म्हटलं थांबले तर थांबले जेवायला अंकिता आणि पप्या, त्याच्यासाठी थोड्या जास्त भाकरी बनवल्या. आणि लगेच मसाल्याची तयारी करून घेतली. कांदा, खोबरं, धने, पांढरे तीळ, आलं, लसूण हे सगळं मसाले म्हणजे चिरून घेतले. आणि म्हटलं आता भाजून घ्यावा. आणि डाळ भात पण झाला, डाळ पण मस्त शिजली होती, तो भात पण काढून घेतला. आणि देवपूजा संध्याकाळची माझी सेवा पण बाकी होती. तर सगळे मसाले बिसाले भाजून मग मी सेवा करून घेतली. तोपर्यंत मसाले पण म्हटलं थंड होतात. आणि लगेच डाळीला म्हणजे सेवा झाली, डाळीला फोडणी दिली, डाळ पण झाली. आणि लगेच मी वांग्याची भाजी पण बनवायला घेतली. सगळे मसाले बारीक करून ठेवले होते. आणि मग म्हटलं वांग्याची भाजी करून घेते भरीत. आणि मस्तपैकी वांग्याचं भरीत हे म्हणजे वांगी भरून मस्त तेलामध्ये ना 10 मिनटं ना अशी वाफून घेणारे, न पाणी टाकता. आणि झाकण ठेवलं. आणि त्याच्यानंतर ना म्हटलं आता वांगी होती तोपर्यंत ना सकाळसाठी भेंड्या पण चिरते. म्हणजे धुवून घेते. तर भेंड्या पण मी धुवून घेतल्या. आणि म्हटलं तोपर्यंत ना आता भांडी घासते, कारण आहे ना हे सगळे बाहेर गेलेले ते आणि अजून आलेले नाही आहे. मग वेळ पण होता, तर म्हटलं चला तोपर्यंत भाजी वस्तूपर्यंत भांडी. तर भांडी घासून झाली, भाजी पण झालेली आहे. आणि 9 वाजले तरी ह्यांचा अजून तपास नाही आहे. मी खिडकीतनं पाहिलं तर म्हटलं चला आता ह्यांना वेळ आहे तोपर्यंत भेंड्या तरी चिरायला घेऊया. पण मग भेंड्या चिरायला घेणार तोपर्यंत लगेच दरवाजा वाजला. मग हे सगळे आलेले होते. तर म्हटलं जाऊ दे आता चिरायला नको. मग हे आले सगळे. मग नुसत्या भेंड्या म्हटलं आता पुसून फ्रीजमध्ये ठेवून देईन. मग भेंड्या नुसत्या पुसून फ्रीजमध्ये ठेवून दिल्या. आणि हे आदित्य जेवण करतोय, त्याला माहितीच नव्हतं व्हिडिओ चालू आहे म्हणून. नंतर कळलं, नंतर तो उठून गेला. आणि त्याच्यानंतर अंकिता पप्पा आलेले आहेत. आणि मी असं मस्तपैकी गप्पा मारत बसलेलो आहे. आणि त्याला सांगितलं का बंद आहे, तो परत पुन्हा येऊन जेवायला बसला. तर असं आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. चला बाय.